नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की धर्मदाय आयुक्तालय भरती यांची 4 ते 12 नोव्हेंबरपर्यंत जे पेपर आयोजित करण्यात आले होते, तर त्यांची आता प्रथम उत्तर तालिका 17 नोव्हेंबर 2025 रोजी लागली होती. त्याच्यानंतर आता बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर, धर्मदाय आयुक्तालय भरती याची दुसरी उत्तर तालिका कधी येणार आहे? त्याचप्रमाणे जे प्रश्न आता रद्द होणार आहेत त्या प्रश्नांचे आपल्याला मार्क मिळणार आहेत का? त्याचप्रमाणे नॉर्मलायझेशनमध्ये कोणाचे किती मार्क वाढणार आहेत? त्याचप्रमाणे बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर, धर्मदाय आयुक्तालय यांचा सर्व पदांचा कास्ट वाईज कट ऑफ किती लागणार आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण येथे सर्वच कास्ट वाईज कट ऑफ किती लागू शकतो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचप्रमाणे नियुक्तीपर्यंतची प्रोसेस कशी असणार आहे हेही आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण एक एक पॉईंट डिस्कशन करूया. तर सेकंड आन्सर शीट कधी लागणार आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सेकंड आन्सर शीट ही जवळपास 20 डिसेंबरपर्यंत लागणार आहेत. आता हे मी 20 डिसेंबर का म्हणतोय? तर बघा, पहिली आन्सर की ही आपल्याला 17 नोव्हेंबर रोजी दिली होती. त्याच्यानंतर आपल्याला 21 नोव्हेंबरपर्यंत आक्षेप नोंदवण्यासाठी काही कालावधी दिला होता. तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हणजे जवळपास 8 ते 10 हजार प्रश्नांवर बऱ्याच विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला आहे. तर आता हे सर्व 8 ते 10 हजार प्रश्न आता TCS कंपनी रिव्हेरीफाय करणार आहे. ते प्रश्न बरोबर आहेत का? किंवा आता विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, तर त्यांच्यामध्ये ऑप्शनमध्ये आपण फेरफार करू शकतो का? किंवा ते प्रश्न आपल्याला रद्दच करावे लागणार आहेत? हे सर्व TCS कंपनी आता व्हेरीफाय करणार आहे. त्याच्यासाठी जवळपास 1 महिन्याचा कालावधी लागतो. त्याच्यामुळे जर 17 नोव्हेंबर रोजी पहिली उत्तर तालिका आली असेल, तर आपल्याला दुसरी उत्तर तालिका ही जवळपास 15 ते 20 डिसेंबर या कालावधीमध्ये येऊ शकतो. त्याच्यामुळे जवळपास 1 महिन्याचा कालावधी आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर बरेच विद्यार्थी म्हणतील की सर, आम्ही कोणत्याच प्रश्नांवर ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आहे, त्याच्यामुळे जर एखादा प्रश्न रद्द झाला तर त्यांचे आम्हाला मार्क मिळणार का? तर बघा मित्रांनो, आता जवळपास मागील जे TCSने पेपर आयोजित केले होते त्याच्यामुळे जर एखादा प्रश्न रद्द झाला तर त्याचे मार्क हे कोणालाच मिळत नाही. म्हणजे ज्यांनी आक्षेप नोंदवला आहे त्यालाही नाही मिळत, आणि ज्या बॅचमध्ये हा प्रश्न आला होता त्या बॅचमधील एकाही विद्यार्थ्याला रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क मिळत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कुठंतरी चुकीचं आहे. म्हणजे चुकाही TCS कंपनीच करणार, चुकीचे प्रश्न तेच टाकणार आणि त्याच्यानंतर रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्कसुद्धा देणार नाही. परंतु चला असो, हे सर्वांनाच सारखं होणार आहे, कोणालाच मार्क मिळणार नाही. त्याच्यानंतर नॉर्मलायझेशनमध्ये कोणाचे किती मार्क वाढणार आहेत? तर बघा, सिनियर क्लर्क्स जे एक्झाम झाले होते तर ती 4 नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी फक्त 2 शिफ्टमध्ये सकाळ आणि दुपार मध्ये आयोजित केली होती. त्याच्यामुळे सिनियर क्लर्कमध्ये जे नॉर्मलायझेशन होईल ना, तर ते फक्त 4 ते 5 मार्कांचं होऊ शकतं जास्तीत जास्त. त्याच्यामुळे सिनियर क्लर्कमध्ये जास्त काही नॉर्मलायझेशनचं इम्पॅक्ट होणार नाही. परंतु जर आपण इन्स्पेक्टर या पदाचं बघितलं तर ते जवळपास 6 ते 12 नोव्हेंबरपर्यंत त्याची मल्टिपल शिफ्टमध्ये प्रत्येक दिवशी 3 शिफ्ट आयोजित करून त्यांनी पेपर घेतले होते. त्याच्यामुळे जर आपण नॉर्मलायझेशनचा कोणाला सर्वात जास्त फायदा होणार आहे, तर तो इन्स्पेक्टर या पदांसाठी ज्यांनी पेपर दिला होता त्यांना होणार आहे. इन्स्पेक्टर या पदासाठी नॉर्मलायझेशनमध्ये जास्तीत जास्त 10 ते 12 मार्क प्लस किंवा मायनस होऊ शकतात. आता 10 ते 12 मार्क कोणाचे वाढू शकतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांचे पेपर हार्ड असणार आहेत, म्हणजे हार्ड पेपर कोणाचे असतात? तर जे शेवटला जे पेपर असतात, म्हणजे 9, 10, 11, 12 यांचे जे आहेत मार्क ते नॉर्मलायझेशनमध्ये वाढू शकतात. परंतु असं नाही की 4, 5, 6 नोव्हेंबरला ज्यांनी पेपर दिले होते त्यांचे मार्क वाढणार नाहीत. मार्क हे सगळ्यांचेच वाढतील किंवा कमी होऊ शकतात. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर, नॉर्मलायझेशनमध्ये मार्क कमीसुद्धा होतील का? तर नक्कीच नॉर्मलायझेशनमध्ये कोणाचे मार्क वाढतात तर कोणाचे मार्क कमीसुद्धा होऊ शकतात. ही त्या पेपरची काठिण्य पातळी कशी होती किंवा पेपर किती सोपं होतं याच्यावरून ठरत असतं. आता आपण सर्वच पदांचा कास्ट वाईज कट ऑफ किती लागणार आहे हे आपण बघूया. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपण आधी वरिष्ठ लिपिक या पदाचा कास्ट वाईज कट ऑफ किती लागू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, आपण येथे याच्यासाठी कास्ट वाईज कट ऑफ बघण्यासाठी सर्वसाधारण आणि स्त्रियांच्या जागा घेतलेल्या आहेत. तर तुम्ही वरिष्ठ लिपिकमध्ये तुम्ही कोणत्या कास्टसाठी अर्ज केला होता आणि त्याच्यामध्ये किती जागा आहेत हे पाहून घ्या. त्यानंतर आता आपण वरिष्ठ लिपिक याचा कास्ट वाईज कट ऑफ पाहणार आहोत. तर ओपन या पदासाठी सर्वसाधारण 2 आणि महिलांसाठी 2 जागा होत्या, आणि ओपनचा कट ऑफ हा 180 प्लस जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर OBC या पदासाठी सर्वसाधारण 2 आणि महिलांसाठी 2 जागा होत्या, आणि या पदाचा कट ऑफ हा 176 ते 180च्या आसपास जाण्याची शक्यता आहे.
SEBCमध्ये सर्वसाधारण 2 आणि महिलांसाठी 1 जागा होत्या आणि त्याचा जर कट ऑफ बघितला तर तो 174 ते 178च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर EWS या पदासाठी सर्वसाधारण 2 आणि महिलांसाठी 1 जागा होती. तर ज्याही विद्यार्थ्यांना 174 ते 178 मार्क आहेत ते कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये आहेत. SCमध्ये सर्वसाधारण 2 आणि महिलांसाठी 1 जागा होती आणि याही पदाचा कट ऑफ हा 164 ते 170 जाण्याची शक्यता आहे. STमध्ये सर्वसाधारण 2 आणि महिलांसाठी 1 जागा होती. या पदाचा कास्ट वाईज कट ऑफ जर बघितला तर तो 164 ते 168 जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर VJA याच्यामध्ये फक्त 1 जागा होती सर्वसाधारण आणि या पदाचा कास्ट वाईज कट ऑफ हा 160 ते 166च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. NTBमध्ये जवळपास 1 जागा होती आणि NTCमध्ये फिमेलसाठीच फक्त 1 जागा होती. तर NTBचा जर कास्ट वाईज कट ऑफ बघितला तर तो 160 ते 166 आणि NTCचा जर कास्ट वाईज कट ऑफ बघितला तर तो 154 ते 158च्या आसपास लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर NTDमध्ये फक्त सर्वसाधारण 1 जागा होती आणि या पदाचा कास्ट वाईज कट ऑफ हा 160 ते 166च्या आसपास लागण्याची शक्यता आहे. तर बरेच विद्यार्थी म्हणतील की सर हा कोणाचा कट ऑफ आहे, मेल की फिमेल? तर बघा, हा मी मेलचा कट ऑफ दिलेला आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांना म्हणजे जर फिमेलचा कट ऑफ पाहायचा असेल तर मेलपेक्षा 5 ते 6 मार्क त्यांनी कमी ॲझ्युम करायचे. तेवढे जर तुम्हाला आत्ताच्या घडीला म्हणजे जर बिफोर नॉर्मलायझेशन तुम्हाला एवढे मार्क असतील तर तुम्ही कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये आहेत. कारण की विद्यार्थी मित्रांनो, जागा ही 2, 1 अशी असल्यामुळे नक्कीच आफ्टर नॉर्मलायझेशन हा कट ऑफ 180 प्लस 190 असंच जाणार आहे. त्यानंतर आपण आता निरीक्षक या पदाचा कास्ट वाईज कट ऑफ बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं सर्वच पदांचे वेगवेगळ्या कास्टनुसार किती जागा आहेत हे दिलेलं आहे. त्यानंतर इन्स्पेक्टरमध्ये जर बघितलं तर ओपनमध्ये सर्वसाधारण 11 आणि महिलांसाठी 11 जागा होते आणि ज्याही विद्यार्थ्यांना 180 ते 182 मार्क आहेत ते कुठंतरी सेफ स्कोअरमध्ये आहेत. OBCमध्ये जर बघितलं तर सर्वसाधारण 6 आणि महिलांसाठी 5 जागा होत्या आणि OBCचा कट ऑफ हा 178 ते 180 लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर SCBCचं जर आपण बघितला तर सर्वसाधारण 6 आणि महिलांसाठी 4 जागा होत्या. त्यानंतर SCBCचा कट ऑफ हा 174 ते 178च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. EWS याच्या सर्वसाधारण 5 आणि महिलांसाठी 5 जागा होत्या आणि EWS याचा कट ऑफ 172 ते 176च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे SC विभागाचं जर आपण पाहिलं तर सर्वसाधारण 4 आणि महिलांसाठी 4 जागा होत्या आणि या पदाचा कट ऑफ हा 164 ते 168च्या आसपास लागण्याची शक्यता आहे. ST विभागामध्ये सर्वसाधारण 3 आणि महिलांसाठी 2 जागा आहेत आणि ST विभागामध्ये जवळपास 164 ते 168 ज्याही विद्यार्थ्याला मार्क असतील ते कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये असणार आहेत. त्यानंतर VJNTमध्ये सर्वसाधारण 2 आणि महिलांसाठी 1 जागा आहे. या पदाचा कास्ट वाईज कट ऑफ हा 158 ते 162च्या आसपास लागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे NTBमध्ये सर्वसाधारण फक्त 2 जागा आहेत आणि या पदाचा कट ऑफ हा 158 ते 162 लागू शकतो. NTCमध्ये सुद्धा फक्त 1 जागा आहेत आणि याही पदाचा कट ऑफ हा 158 ते 162च्या आसपास लागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे NTD विभागामध्ये सर्वसाधारण 1 आणि महिलांसाठी 1 जागा आहे आणि या पदाचा कट ऑफ हा 164 ते 168 लागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर स्पोर्ट्स, अनाथ, प्रोजेक्ट अफेक्टेड, दिव्यांग यांचा कट ऑफ किती आहे? तर आपण आधी इन्स्पेक्टर या पदासाठी बघूया. तर स्पोर्ट्समध्ये 6 जागा होते आणि ज्या विद्यार्थ्यांना 160 प्लस मार्क आहेत ते कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये असणार आहेत. अनाथांचं जर बघितलं तर याच्यामध्ये फक्त 1 जागा होती आणि ज्याही विद्यार्थ्यांना 154 प्लस मार्क असतील ते कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये असणार आहेत. त्याच्यानंतर जर आपण प्रोजेक्ट अफेक्टेड बघितलं तर या पदाचा कट ऑफ हा 152 ते 156च्या आसपास लागण्याची शक्यता आहे आणि प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये 6 जागा आहेत. त्याचप्रमाणे दिव्यांगांचा जर आपण कट ऑफ बघितला तर तो 140 ते 145च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. दिव्यांगांमध्ये फक्त 5 जागा आहेत. परंतु सिनियर क्लर्कमध्ये प्रोजेक्ट अफेक्टेड यांच्यासाठी कोणतीही जागा नव्हती, परंतु दिव्यांगांसाठी 2 जागा होती आणि सिनियर क्लर्कमध्ये ज्याही दिव्यांगांना 145 ते 150च्या आसपास मार्क असतील ते कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सर्वच एक एक करून सर्व माहिती बघितलेली आहे. आता आपली शेवटची माहिती राहते ती म्हणजे नियुक्तीपर्यंतची संपूर्ण प्रोसेस कशी राहणार आहे.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी प्रथम उत्तर तालिका येत असते ती 17 नोव्हेंबर या दिवशी आलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला 21 नोव्हेंबरपर्यंत आक्षेप नोंदवण्यासाठी कालावधी दिला होता. त्यानंतर आता दुसरी उत्तर तालिका ही मी तुम्हाला सांगितलं आहे की 20 डिसेंबरपर्यंत दुसरी उत्तर तालिका येणार आहे. त्याच्यानंतर दुसरी उत्तर तालिका आल्यानंतर काय होतं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 15 ते 20 दिवसामध्ये नॉर्मलायझेशनची प्रोसेस चालू होते. तर नॉर्मलायझेशन प्रोसेस झाली की ते एक गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाते. या गुणवत्ता यादीमध्ये काय असतं, तर जेवढ्या काही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत त्या सर्वच विद्यार्थ्यांचे नाव, रोल नंबर आणि आफ्टर आणि बिफोर नॉर्मलायझेशन मार्क किती मिळालेले आहेत हे सर्वांचे मार्क या गुणवत्ता यादीमध्ये दिलेले असते. या गुणवत्ता यादीनंतर लगेचच 10 ते 15 दिवसानंतर तात्पुरती निवड यादी म्हणजेच सिलेक्टेड लिस्ट येते. या सिलेक्टेड लिस्टमध्ये ज्याही विद्यार्थ्यांचं नाव असेल त्यांना काही हप्त्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येते. आता डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत आपण ते त्यावेळीच सांगणार आहोत, परंतु डॉक्युमेंट पडताळणी झाल्यानंतर तुमची अंतिम निवड यादी लागते आणि ज्याही विद्यार्थ्यांचं अंतिम निवड यादीमध्ये नाव असेल त्यांना नियुक्तीपत्र दिलं जातं आणि त्या नियुक्तीपत्रानंतर काही कालावधीनंतर वेटिंग लिस्टसुद्धा लावली जाते. 2 ते 3 वेळा ही वेटिंग लिस्ट लावली जाते. अशी धर्मादाय आयुक्तालय यांची संपूर्ण प्रोसेस राहणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काही डाऊट असतील तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती मी तुम्हाला इथेच अपडेट देत असतो. त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही डाऊट असतील तर आपण इंस्टाग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे. त्याचप्रमाणे मी इथे तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबरसुद्धा देत आहे. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला तेही विचारू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण येथे आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सर्वच जे अपकमिंग भरत्यांची जाहिरात येत असते त्याचप्रमाणे जे करंट अफेअर येत असतात ते आपण येथे अपलोड करत असतो. त्याच्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.